कल्याण डोंबिवली महापालिकेत एक मोठी राजकीय खेळी खेळली गेल्याचं पाहायला मिळतंय। पालिकेत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या शिंदेंच्या शिवसेनेला आता राज ठाकरेंच्या मनसेला पाठिंबा दिलाय। महापालिका निवडणुकीत दोनही पक्ष एकमेकांविरुद्ध लढत होते, तर ठाकरे बंधू एकत्र आल्यानं शिवसेना मनसेच्या या युतीवरून जोरदार चर्चा रंगली। पाहूयात। केडीएमसीत नाट्यमय राजकीय घडामोडी। सत्ता स्थापनेसाठी मनसेचा शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा। शिंदेंच्या शिवसेना मनसेच्या केडीएमसी मधील युतीवरून जोरदार चर्चा। केडीएमसी मध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही। कोणत्या पक्षाचा महापौर केडीएमसीत बसणार याची उत्सुकता असतानाच काही नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्याचं दिसतंय। मुंबई महानगरपालिका निवडणुकीत पराभव पत्करल्यानंतर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण पक्षानं एक आश्चर्यकारक पाऊल उचललं असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय। बुधवारी शिवसेनेनं नवी मुंबईतील कोकण भवन येथे आपल्या पक्षाचा गट नोंदणीकृत केला आणि कोकण विभागीय आयुक्तांसमोर नागरी संस्थेतील सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा केलाय। बैठकीदरम्यान मनसेचे नगरसेवकही उपस्थित होते। मनसे नेते राजू पाटील यांनी शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्केंची भेट घेतली। त्यानंतर मनसेनं शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला। मनसेने जे आहे शिवसेनेला पाठिंबा इथे दिलेला आहे। युतीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी जी आहे लढलेली आहे आणि युतीमध्येच सत्ता जी आहे ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आम्ही स्थापन करणार आहोत। स्थिरतेसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जेवढे लोक बरोबर येतील त्याच्यामुळे जे आहे डेव्हलपमेंट देखील चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी होईल। मनसे जे आहे त्याच्यामध्ये आल्यामुळे महायुतीची ताकद जी आहे ही वाढलेली आहे। पळवापळी किंवा चालू होती का सुरुवात झाली होती काही ठिकाणी, तर लोक जशी कंटाळली तशी आम्ही कंटाळलोय आणि कुठेतरी हे सर्व स्थिर राहावं यासाठी यांच्या सोबत जाऊन ह्या भविष्य काळात ज्या 5 वर्षाच्या येणार निवडणुका असतात, समित्यांच्या असतात, स्टँडिंगच्या असतात, तर ह्या निवडणुकीच्या वेळेस असा घोडेबाजार होऊ नये किंवा पळवापळी होऊ नये या सर्व गोष्टींना एक कुठेतरी बंदी घालण्यासाठी हा घेतलेला एक निर्णय आहे। केडीएमसी मध्ये मनसे आणि ठाकरे सेनेनं सत्ताधारी महायुतीतील भाजप आणि शिवसेनेविरोधात निवडणूक लढवली होती। मात्र आता मनसेनं घेतलेल्या या निर्णयामुळे त्यांच्या ठाकरे सेनेसोबतच्या युतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत। तथापि हा निर्णय भाजपला महापालिकेतून बाहेर ठेवण्याचा प्रयत्न आहे का असा प्रश्नही उपस्थित होतोय, ज्याला भाजपनं फेटाळून लावलंय। महायुती म्हणूनच सत्ता स्थापन करू असं भाजपनं स्पष्ट केलंय। शहराच्या विकासासाठी जर कोण समर्थन देत असेल, पाठबळ देत असेल, तर त्याचं स्वागत असेल। कारण प्रत्येक पक्षाचा उद्देश हा विकासाचा त्या शहराचा अजेंडा असतो आणि त्याच्यामुळे जर विकासाच्या भूमिकेवर त्या ठिकाणी मनसे शिवसेनेसोबत येत असेल आणि महायुतीचा शिवसेनेसोबत भाग बघत असेल, समर्थन देत असेल, तर त्याचं स्वागतच त्या ठिकाणी आहे। स्थानिक पातळीवर अशा युतींना वाव असून काळजीपूर्वक विचार करून हा निर्णय घेण्यात आलाय। यात कोणताही स्वार्थ नाही। सरकार बाहेर राहण्यापेक्षा सरकारमध्ये राहून केडीएमसीच्या लोकांचं भलं करणं चांगलंय आणि त्यांच्यासाठी काम करून त्यांना न्याय देऊ शकतो असं मनसे नेत्यांचं म्हणणं आहे। राज ठाकरे यांनी स्थानिक पातळीवर निर्णय घेऊ दिले आहेत असंही मनसे नेत्यांनी स्पष्ट केलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रत्येक निवडणुकांमध्ये त्या ठिकाणची जी काही स्थानिक लोक असतात ते आपापली आघाडी युत्या करत असतात। तसाच स्थानिक लेवलवरती आमच्या तिकडे राजू पाटील आमच्या तिकडचे माझे आमदार आहेत आणि नेते आहेत आमचे। स्थानिक लेवलवरती त्यांनी काहीतरी इंटरनल ऍडजस्टमेंट ती केलेली असावी असं मला वाटतंय। निवडणूक संपल्यानंतर जे आमचे निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांना जे योग्य वाटतं त्या पद्धतीने निर्णय घ्यायची मुभा पक्षाने राजू पाटील यांना दिली। त्याप्रमाणे जो हिताचा पक्ष हिताच्या दृष्टीने स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने जो योग्य निर्णय तो त्यांनी केला, याच्यामध्ये पक्ष म्हणून काही भूमिका नाही, स्थानिक राजकारण आहे त्या अनुषंगाने घेतलं। या सगळ्या घडामोडीनंतर ठाकरे सेनेकडून संतप्त प्रतिक्रिया आली आहे। या वादावर उत्तर देताना ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी या मुद्द्यावर मनसे प्रमुख राज ठाकरेंशी बोलणं झाल्याचं सांगितलंय। कल्याण डोंबिवलीत घडामोडींमुळे उद्धव ठाकरे संतापले होते। इतकंच काय तर राज ठाकरे स्वतः
या घडामोडींमुळे नाराज होते आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सेनेला पाठिंबा देण्याच्या बाजूने नव्हते असा दावा राऊतांनी केलाय. कल्याण डोंबिवलीचा विषय उद्धव ठाकरे यांनी अत्यंत गांभीर्याने घेतलेला आहे. राजसाहेबांशी माझी चर्चा झालेली आहे. काही मिळालं नाही तर मी सोडून जातो अशा मानसिकतेत काही लोक असतात. राजकारणातल्या मानसिक स्थिरतेचा हा प्रश्न असं ते म्हणाले, असं ते म्हणतात, ते खरं आहे. अशा तऱ्हेने पक्षांतर करणारे हे राजकीय मनोरुग्ण आहेत आणि मग शहराचा विकास, देशाचा विकास या नावाखाली पक्षांतर वाढवतात. कल्याण डोंबिवलीतील युतीमुळे स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये बदल झालाय. विशेषतः शिंदेंच्या शिवसेनेनं आपली बार्गेनिंग पॉवर वाढवल्याचं दिसतंय. स्थानिक पातळीवरील मनसे नेते जरी या बाबतीत समाधानी दिसत असले तर ठाकरे सेनेकडून करण्यात आलेल्या कठोर टीकेवरून या राजकीय वळणामुळे ठाकरेंच्या शिवसेनेच्या आणि त्यांच्या मित्रपक्षांमधील दरी आणखी वाढेल की काय असंच दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.